हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन लर्निंग स्टुडिओ. आज आपण पाहणार आहोत सिमिलॅरिटी या चॅप्टर मधील टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. आता टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी पाहत असताना दोन शब्द आपल्या समोर वारंवार येणार आहेत आणि त्यापैकी पहिला शब्द म्हणजे करस्पॉन्डन्स आणि दुसरा शब्द म्हणजे करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डन्स याचा अर्थ आहे संगती आणि करस्पॉन्डिंग याचा अर्थ आहे संगत. मग हे एक एक्झाम्पल आहे की ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर मध्ये हा जो अँगल ए आणि अँगल पी आहे ते दोघंही समान चिन्हांनी दाखवलेले. इथे अँगल बी आणि अँगल क्यू, अँगल सी आणि अँगल आर ह्या ज्या जोड्या जोड्या आहेत त्या समान चिन्हांनी दाखवलेल्या तुम्हाला आढळतील. याचा अर्थ असा होतो की अँगल ए हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल पी शी, अँगल बी कॉन्ग्रुएंट आहे अँगल क्यू शी आणि अँगल सी कॉन्ग्रुएंट आहे अँगल आर शी. समान चिन्हांनी दाखवलेले जे कोन आहेत किंवा ज्या बाजू आहेत त्या एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असतात. मग या ठिकाणी हा जो करस्पॉन्डन्स आहे आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते की ए हा अँगल जो आहे तो या पी शी रिलेटेड आहे किंवा पी हा ए शी रिलेटेड आहे. दोघं एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहे. त्याचप्रमाणे बी चं रिलेशन कुणाशी आहे क्यू, अँगल सी चं रिलेशन कुणाशी आहे अँगल आर. या ठिकाणी 1 to 1 करस्पॉन्डन्स मी तुम्हाला दाखवते पहा. ए बी सी 1 to 1 correspondence with PQR. म्हणजे पहा या ABC लिहित असताना पहिलं अक्षर काय आलेलं आहे ते आहे A. PQR लिहित असताना पहिलं अक्षर आलेलं आहे P. म्हणजे ह्या A आणि P चा एकमेकांशी संबंध आहे, त्यांचं रिलेशन आहे. म्हणजे अँगल A कॉन्ग्रुएंट टू अँगल P. दुसऱ्या जागेवर पहा काय आलेला आहे बी, त्याचा इथे रिलेशन कुणाशी येईल क्यू शी. तिसऱ्या जागेवर आलेला आहे सी, त्याचं रिलेशन कुणाशी येणार आहे आर. अशा प्रकारे यांचा 1 to 1 करस्पॉन्डन्स आहे. आणि दोन ट्रायंगल्सच्या बाबतीत आपल्याला हा 1 to 1 करस्पॉन्डन्स एकूण 6 प्रकारे लिहिता येतो. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स यासाठी पहिली टेस्ट आहे ए टेस्ट. हिचं स्टेटमेंट असं आहे की फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस when corresponding angles of two triangles are congruent then the two triangles are said to be similar to each other. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज मीन बाय करस्पॉन्डन्स. आता या दोन ट्रायंगल्स कडे पहा. हा जो अँगल ए आहे ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि अँगल पी ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, हा जो अँगल ए आहे त्याला जे चिन्ह दिलेलं आहे अशा प्रकारे तसंच चिन्ह ह्या अँगल पी ला सुद्धा दिलेले. डायग्रामचं निरीक्षण करा. तुम्हाला अँगल बी ला जे चिन्ह दिलेलं आहे तेच चिन्ह ह्या अँगल क्यू ला दिलेलं आढळेल. अशाच प्रमाणे अँगल सी च्या बाबतीत सुद्धा पहा. हा जो अँगल सी आहे तो ज्या चिन्हाने दाखवलेला आहे तसंच चिन्ह ह्या अँगल आर ला आहे असं तुम्हाला आढळेल. ह्या अँगल्सला समान चिन्हांनी दाखवलेला आहे. याचा अर्थ असा होतो की अँगल ए कॉन्ग्रुएंट आहे अँगल पी शी, अँगल बी कॉन्ग्रुएंट आहे अँगल क्यू शी आणि अँगल सी कॉन्ग्रुएंट आहे अँगल आर शी. म्हणजे ह्या ट्रायंगलचे ट्रायंगल ए बी सी चे जे अँगल्स आहेत ते ट्रायंगल पी क्यू आर च्या करस्पॉन्डिंग अँगल्सशी कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे आपण काय लिहू शकतो तर ट्रायंगल ए बी सी हा सिमिलर आहे ट्रायंगल पी क्यू आर याच्याशी.
म्हणजे कुठली टेस्ट वापरलेली आहे आपण, तर ही टेस्ट वापरलेली आहे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि म्हणून हे दोन ट्रायंगल्स एकमेकांशी सिमिलर आहेत. आता याच्यातच थोडासा आणखीन बदल मी तुम्हाला सांगते की आपल्याला जे 9th आणि 10th ला जे एक्झाम्पल्स आहेत सिमिलॅरिटीच्या बाबतीतचे, त्याच्यासाठी तुम्हाला जनरली असं आढळेल की ए टेस्ट हिच्याऐवजी ए टेस्ट वापरलेली आहे. ए टेस्ट म्हणजे ह्याच्यातला एक ए कमी करून दुसरी एक टेस्ट आहे ए टेस्ट. ए ला ऑप्शन म्हणून ए टेस्ट आहे. का बरं असेल, तर आता पहा हा जो ट्रायंगल एबीसी आहे, आपण यापूर्वीच्या वर्गामध्ये पाहिलेला आहे की कुठलाही ट्रायंगल घ्या, तो लहान असो मोठा असो, त्याची अँग्युलर ऍडिशन ही काय असली पाहिजे, 180 डिग्रीज असली पाहिजे. म्हणजे हा ट्रायंगल एबीसी हा आकाराने लहान आहे ट्रायंगल पीक्यूआरच्या, पण ह्याच्या अँगलची जर ऍडिशन केली, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी, तर ती किती होईल, 180 डिग्रीज. त्याचप्रमाणे ट्रायंगल पीक्यूआर मध्ये जर आपण पाहिलं तर तिथे सुद्धा अँग्युलर ऍडिशन किती आढळते आपल्याला, 180 डिग्रीज. मग जर मी या ट्रायंगल एबीसी मध्ये फक्त दोन अँगल या ट्रायंगल पीक्यूआरच्या दोन अँगलशी कॉन्ग्रुएंट दाखवले, तर तिसरा जो अँगल आहे तो ऑटोमॅटिकली असणारच आहे. म्हणून ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी सुद्धा ऍप्लिकेबल आहे. आणि मॅक्झिमम तुम्हाला एक्झाम्पल सोडवत असताना हिचाच वापर केलेला आढळेल. पुढची टेस्ट आहे SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. आता या टेस्टचं जे स्टेटमेंट आहे ते असं आहे की फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स when two pairs of corresponding sides are in same proportion and the angles included between them are congruent, then the two triangles are said to be similar by the test SAS test. म्हणजे नेमकं काय, तर फॉर एन एक्झाम्पल मी असं घेतलेलं आहे की ट्रायंगल LKLM हा जो आहे आणि दुसरा ट्रायंगल घेतलेला आहे RST. तर यामध्ये आपल्याला असं आढळतं की ही जी साइड आहे KL तिच्याशी करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, तर ती आहे RS. या दोघांचा मी जर रेशो घेतला तर तो येतो 1/2. याला आपण 1 नंबर देऊया. आणि दुसरी जी साइड आहे LM पहिल्या ट्रायंगलची, तिचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे, तिची करस्पॉन्डिंग ST, तो पण येतो 1/2. याला सेकंड नंबर देऊया आपण. मग 1 आणि 2 आपल्याला काय आढळतं, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 KL divided by RS is equal to LM divided by ST. आणि या साइड्स न इन्क्लूड झालेला म्हणजे ह्या दोन साइड्सच्या मधला अँगल आहे अँगल L आणि तो कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे, तर तो या दोन बाजूनी जो इन्क्लूड केलेला आहे अँगल S त्याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे. तर मग हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते एकमेकांशी सिमिलर असतील बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. सिमिलॅरिटीची पुढची टेस्ट आहे SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. आणि तिचं स्टेटमेंट असं आहे की फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स when three sides of a triangle are in proportion with the three sides corresponding sides of another triangle, then the two triangles are said to be similar to each other. याचा अर्थ असा होतो की मी इथे एक्झाम्पल घेतलेला आहे ट्रायंगल PQR.
हा जो ट्रायंगल आहे आणि दुसरा घेतलेला आहे ट्रायंगल XYZ. समजा ह्या दोन ट्रायंगल मध्ये असं असेल की आता तुम्ही हे ट्रायंगलचे नाव पहा कसे लिहिले आहेत. ट्रायंगल PQR आणि दुसरा ट्रायंगल आहे XYZ. आता हे जे ट्रायंगल्स आहेत, आता ह्या ट्रायंगल मध्ये PQR मध्ये पहा जी PR मोठी बाजू आहे ती या दिशेने दाखवलेली आहे आणि हा जो दुसरा ट्रायंगल आहे त्याची मोठी बाजू ही त्या दिशेने दाखवलेली आहे. पण याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही. आपल्याला कसं दाखवायचंय पहा, आपण या नावावर फोकस करायचा. ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल XYZ यांच्या नावावर जर तुम्ही फोकस केलं तर असं आढळतं पहा की P हे पहिलं अक्षर आहे पहिल्या ट्रायंगलचं आणि X हे पहिलं अक्षर आहे दुसऱ्या ट्रायंगलचं. मग अशा पेअर्स बनवा. बघा आता मला काय करायचं तर साइड्सचे प्रोपोर्शन्स घ्यायचे, म्हणजे साइड्सचे त्या रेशोज घ्यायचे आहेत आणि ते प्रोपोर्शन मध्ये दाखवायचे आहेत. तर मग काय करायचं, हे पहा पहिले दोन अक्षर म्हणजे झाली साइड PQ. तिचा रेशो कुणाशी घ्यायचा आहे आपल्याला, या XY शी. ठीक आहे, हा रेशो कुणाच्या बरोबर असला पाहिजे तर तो असला पाहिजे QR. पहा इथे मी दुसरे दोन अक्षर घेतले म्हणजे दुसरं आणि तिसरं अक्षर घेतलेलं आहे. त्याचा रेशो कुणाशी घ्यायचा, इथे पहा YZ दुसरं आणि तिसरं अक्षर इज इक्वल टू, आता पहा कोण राहिलेलं आहे पहिलं आणि तिसरं अक्षर म्हणजे PR ही साइड. मग इकडे कोण आलं पाहिजे, येस XZ. पहा ह्या दोन बाजूंचा रेशो जो आहे तो यांच्या बरोबर आहे आणि तो या तिसऱ्या रेशोच्या बरोबर आहे. म्हणजेच दोन ट्रायंगल जे आहेत PQR आणि दुसरा ट्रायंगल कोणता XYZ, हे दोन्ही एकमेकांशी कसे आहेत ते आहेत सिमिलर बाय SSS टेस्ट. सिमिलर ट्रायंगलच्या काही प्रॉपर्टीज आपण पाहूयात आणि त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. म्हणजे काय तर ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल ABC ला, म्हणजे प्रत्येक ट्रायंगल हा स्वतःला सिमिलर असतोच. दुसरी प्रॉपर्टी आहे सिमेट्री. म्हणजे काय तर ट्रायंगल ABC हा जर सिमिलर असेल ट्रायंगल DEF शी तर तो जो DEF आहे तो पण ट्रायंगल ABC शी काय असेल, सिमिलर असेल. आणि तिसरी प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी. आता ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय पहा, जर ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल DEF याच्याशी आणि हा जो DEF आहे ट्रायंगल तो तिसऱ्या ट्रायंगलशी म्हणजे GHI याच्याशी जर तो सिमिलर असेल तर अर्थात जो पहिला ट्रायंगल आहे ABC तो या तिसऱ्या ट्रायंगल GHI याच्याशी सिमिलर असलाच पाहिजे.